पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 30 आणि इथे बघतोय आपण की कशा पद्धतीनं हे जे भाजपचे सगळे शिलेदार आहेत ते रात्रंदिवस करत नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत आणि अर्थातच या सगळ्या प्रचारामध्ये ज्येष्ठांचा सहभागात जो आहे तो अतिशय उत्स्फूर्त दिसतोय। आपल्यासोबत या प्रभागातले सगळे ज्येष्ठ नागरिकही दिसत आहेत। नाना, खरं तर ज्येष्ठ नागरिकांची संख्या खूप मोठी आहे। आपण सर्वजण आपल्याला माहितीच आहे की संपूर्ण भारतामध्ये म्हटलं तरी आपण पाहिलं तर ज्येष्ठांच्या समस्या खूप मोठ्या आहेत। ज्येष्ठ हे एक असा घटक आहे की तो दुर्लक्षित असतो आणि आम्ही ज्या प्रभागात काम करतो ज्येष्ठांना आमच्याप्रती एक विश्वास आहे। आमच्या आम्ही जे इथून मागे काम केलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांना विश्वास आहे। त्याच्यामुळे आमच्या प्रचारामध्ये तरुणांपेक्षा ज्येष्ठांची आघाडी जास्त आहे। आपण पाहता ज्येष्ठांचा खूप सहभाग आहे। या प्रभागात काय त्यांच्या समस्या आहेत आणि काय तुम्ही सोडवणार? ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र एक आम्हाला चांगलं बनवायचं आहे आणि त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्नशील राहणार आहोत। आणि या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघाचं जे एक छोटंसं ऑफिस आहे ते मोठ्या प्रमाणात आम्हाला ऑफिस बनवायचं आहे आणि त्यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या म्हणताय की आधी ज्या सुविधा त्या आहेत त्या होणं गरजेचं होतं पण नाही झालं। नाही, ज्येष्ठ नागरिक संघाचं ऑफिस आता महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आहे। एक छोटंसं एक रूम मध्ये ऍडजस्ट करून दिलं, पार्किंग मध्ये ऍडजस्ट करून दिलेलं आहे। त्यासाठी स्वतंत्र एक जागा विरंगुळा केंद्रासाठी आम्ही पाहिलेली आणि ती जागाही ताब्यात येते आहे। तर त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करून ते विरंगुळाचं केंद्र बनवणार आहोत। अर्थात हे खूप महत्वाचं आहे। बाबा, काय वारा आहे सध्या? सध्या कमळाचं वार आहे। बरं, आमच्या ज्या राहिलेली कामं समस्या नाना हे पूर्ण करतील याची आम्हाला खात्री खात्री आहे। आहे। आणि त्यामुळे आपण बघतोय की नागरिकांचा विश्वास आहे, ज्येष्ठांचा विश्वास आहे की अशा पद्धतीने इकडे वारं बदलेल। मात्र एकूणच 16 तारखेला कळणार आहे की या सगळ्यांनी नक्की कोणावर विश्वास ठेवला। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश पाटील, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड।